सर्वातले अपडेट्स आपण पाहणार आहोत। मात्र आता बातमी आहे मुंबईतून। मुंबई महापालिकेलाही मराठी भाषेचं वावडं आहे का असं बोलण्याचं कारण म्हणजे चेंबूरच्या घाटला परिसरात मुंबई महापालिकेने धोकादायक घरांवर हिंदी आणि गुजराती भाषेत नोटिसेस लावल्यात। या प्रकारानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवलाय। मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला असता ही चूक झाल्याचं अधिकाऱ्यांच्या वतीने कबूल करण्यात आलेलं आहे। याच संदर्भात आपण माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, काय नेमका प्रकार आहे? विनोद सर, सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा गाजतोय आणि याच पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीच्या मुद्द्याला घेऊन मनसे आक्रमक झालेली आहे। वेगवेगळ्या प्रकारची मनसेकडून आंदोलनं करण्यात येतात आहे, सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे। त्यातच आता चेंबूर घाटला परिसरातील एक प्रकार जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलेला आहे। चेंबूर घाटला परिसरात जी धोकादायक घरं आहे त्यावरती महानगरपालिकेने जी नोटीस लावली होती ती फक्त हिंदी आणि गुजराती भाषेत लावण्यात आलेली आहे असं मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यानंतर त्यांनी संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात जाब विचारला आणि त्यांनी जी माहिती सांगितलेली आहे त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे की त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे, तर या संदर्भातली दुरुस्ती तात्काळ केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांना या महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेलं आहे। अगदी देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल। मुंबई महापालिकेलाही मराठीचं वावडं आहे का असा सवाल त्यामुळे मनसेने केलेला आहे आणि मनसेनं पालिका अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता ही चूक झाल्याची कबुली सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे।